दुसऱ्या दिवशी सगळे परीक्षार्थी प्रतिमंदार पर्वताच्या पायथ्याशी परत एकदा पोहोचले. आता जसं आधी बोलणं झालेलं त्या पद्धतीनं दिवसाला 10 लोकांची परीक्षा होणार होती. छत्रपती आले, सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या. की बॉलवर परीक्षार्थींच्या बोटांचे ठसे उमटवण्यात आले. जसे कीबॉलवर बोटांच्या ठसे उमटवण्यात आले तसे परीक्षार्थी त्या कीबॉलसोबत जोडले गेले. छत्रपतींनी सर्व कीबॉल हवेत उडवून प्रतिमंदार पर्वताच्या दिशेने फेकून दिल्या. सर्व परीक्षार्थी आपापल्या कीबॉलच्या लोकेशनवर ध्यान लावून कीबॉलला शोधू लागले आणि जरा बहुत लोकेशन लक्षात येताच उडत त्या कीबॉलच्या जवळ जाऊ लागले. काही जण चुकीच्या दिशेने त्या ठिकाणी पोहोचत, मग पुन्हा एकदा ध्यान लावत आणि पुन्हा कीबॉल शोधू लागत. अशा पद्धतीने ट्रायल अँड एरर मेथड करत सगळ्यांचं काम चालू होतं. दुसरीकडे दत्तानंद आणि निष्काळजी दोघेही बराच वेळ ध्यान लावून आपल्या कीबॉलचे लोकेशन शोधत होते. दत्तानंदला काही विजन होऊन कीबॉल कुठे आहे आणि त्याच्या आजूबाजूला काय आहे हे असं थोडंसं दिसायला लागलं. त्याने ध्यान लावलं, त्याला दिसायला लागलं हे कीबॉल आपला इथं आहे, त्या कीबॉलच्या आजूबाजूला ह्या गोष्टी आहेत. मग तसं त्यानं त्याचा अंदाज घेतला की हा कीबॉल इथं गेलेला आहे. मग दत्तानंद सुद्धा त्याला जागा लक्षात आल्यावर प्रतिमंदार पर्वताच्या दिशेने दत्तानंद उडत जाऊ लागला, कारण त्यांनी ऑलरेडी प्रतिमंदार पर्वतावर बराच सराव केलेला होता, म्हणजे टीचिंग रूममध्ये. त्यामुळे त्यांना अंदाजा येऊ लागला बरोबर. त्याच्या पाठोपाठ निष्काळजीला सुद्धा त्याच्या कीबॉलची लोकेशन मिळाली आणि तो सुद्धा उडत जाऊन त्या कीबॉल जवळ पोहोचला. सर्वात शेवटी निघालेले निष्काळजी आणि दत्तानंद सर्वात आधी म्हणजे पहिल्या तासातच त्या कीबॉलपर्यंत जाऊन पोहोचले. बाकीचे सर्व परीक्षार्थी जे दत्तानंद आणि निष्काळजीच्या आधी बाहेर निघाले होते ते अजून सुद्धा कीबॉल शोधत होते, कारण त्यांनी असं एक पद्धत निवडलेली नव्हती. जेव्हा की निष्काळजी आणि दत्तानंदने अभ्यास करून एक पद्धत निवडलेली होती. दत्तानंद त्याच्या कीबॉलजवळ पोहोचतात त्याचा कीबॉल चमकू लागला आणि त्या कीबॉलमधून एक दुसरा जादूगार बाहेर आला. जसं आज असतं ना AI किंवा डमी रोबो वगैरे, त्या टाईपचा एखादा जादूगार त्या कीबॉलमधून बाहेर आला. दत्तानंद आणि निष्काळजी आपापल्या कीबॉलमधून बाहेर पडणाऱ्या शत्रूसोबत लढाई करू लागले. नेहाच्या अनुभवाचा फायदा घेऊन दोघांनी आधीपासूनच लढाईची एक रणनीती बनवलेली होती. त्यामुळे काय झालं, ही रणनीती वापरून 40 ते 50 मिनिटातच त्यांनी आपल्या शत्रूचा पराभव केला. हे सर्व जे काही होत होतं, म्हणजे दत्तानंद आणि निष्काळजी ज्या पद्धतीने आपल्या कीबॉलसोबत लढत होते, त्याचा पराभव करत होते, हे सर्व कीबॉलच्या माध्यमातून छत्रपतींना दिसत होतं आणि ते दत्तानंद व निष्काळजीच्या कामगिरीवर प्रचंड प्रभावित सुद्धा झाले होते. पण या उन्हापर्यंत 2 तासात परीक्षा संपल्यामुळे सलग 8 तास जादू करण्याची कसं ह्यांच्याकडे आहे की नाही हे कसं तपासायचं, ह्या एका प्रश्नामध्ये छत्रपती पडले. त्यांनी स्वतः निष्काळजी आणि दत्तानंद ह्यांच्या कीबॉलची लोकेशन बदलायला चालू केली. मग आता झालं काय की कीबॉलचा मधला शत्रू हरला, तो परत त्या कीबॉलमध्ये गेला आणि हे जाणार होते, असे कीबॉल पकडायला जाणार होते, तेवढ्यात त्या कीबॉलचं लोकेशन बदलायला लागलं. दत्तानंद आणि निष्काळजी नेहाच्या सल्ल्यानुसार कीबॉल पकडण्याच्या तयारीतच होते, पण छत्रपतींच्या हस्तक्षेपामुळे त्यांचे कीबॉल पकडण्याचे प्रयत्न वाया जाऊ लागले. कीबॉल हातातून निसटू नये म्हणून लगेच दोघे त्या उडणाऱ्या कीबॉलच्या मागे पळू लागले. तसा कीबॉल कुठेतरी झाडाझुडपात जायला लागला. गडबडीमध्ये दत्तानंद झाडाझुडपामध्ये उडू लागला आणि त्या नादात त्याला असं खरचटायला लागलं. झाडाझुडपांचं काट्या गावट्या काय असेल ते असं खरचटून त्याची हालत खराब झाली. दुसरीकडे निष्काळजीवर सुद्धा हीच पाळी आलेली होती. पुन्हा ध्यान लावून दोघांनी आपापले कीबॉल शोधून काढले. पुन्हा ते कीबॉल जवळ पोहोचले. दत्तानंद लांबूनच त्याचा कीबॉल पाहत होता. एका ठराविक अंतरावर दत्तानंद येताच कीबॉल पुन्हा चमकू लागला आणि दुसरीकडे दत्तानंद त्याच्या कीबॉल जवळ आलाय ही खबर छत्रपतींना पोहोचली. म्हणजे कसं की कीबॉल जवळ तो माणूस आला की तो कीबॉल चमकणार आणि छत्रपतींना कळणार अरे कोणतरी त्या कीबॉलचा माणूस तिकडे पोहोचलाय. तसं छत्रपतींनी पुन्हा एकदा कीबॉलची लोकेशन बदलायला चालू केली. आता पुन्हा एकदा लोकेशन बदलली असं दत्तानंदसोबत 3-4 वेळा झालं. दुसरीकडे निष्काळजी सुद्धा ही चालत होती. दोघे या प्रकारातून पार वैतागले. विचार करा, तुम्ही काम ऑलरेडी केलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता फक्त एखादी गोष्टीकडून जायचं आहे परत, तर त्याच्यासाठी तुम्हाला जर कोणी तंगवलं तर कसं तुमची फ्रस्ट्रेशन होऊन जाते. तसं हे फ्रस्ट्रेट होऊन गेले दोघे. पुन्हा कीबॉलच्या मागे उडता दत्तानंद आणि निष्काळजीने एकमेकाला पाहिलं आणि ते एकमेकांच्या जवळ आले. मग असं 3-4 वेळा झाल्यानंतर कुठेतरी तो प्रतिमंदार पर्वत आहे एकमेक कुठेतरी क्रॉस झाले आणि ते एकमेकात जवळ आले. तर अरे मी ह्या केबलला दत्तानंद निष्काळजीला सांगायला लागला, अरे मी ह्या केबलला हरवलंय तरी सुद्धा माझा केबल परत लोकेशन बदलते, ते सुद्धा 1 तासाच्या आतच. तसं अभिजित अरे माझी सुद्धा तीच हालत आहे, मी जवळ गेलो ना की ते केबल असं चमकायला लागते आणि मग लोकेशन पुन्हा बदलते.
दत्तानं माझ्याबरोबर पण असंच होते, सेम टू सेम. मी गेलो की कीबॉल चमकतो, पुन्हा लोकेशन बदलते. मला वाटतंय की हे कीबॉल जे आहेत हे आपली ऊर्जा ओळखतात. त्यामुळे आपण कीबॉल जवळ गेलो की ते पुन्हा चमकायला लागतात. असं दत्तानं सगळं ह्यांचं दोघांचं बोलणं चालू झालं. दत्तानं म्हणाला की असं करूया की तू माझ्या केबल जवळ जा आणि मी तुझ्या केबल जवळ दाखवतो. म्हणजे काय होईल, असं आपण दोघांना एकमेकांचे केबल असे लांबूनच दाखवायचे, हे माझा केबल आहे, तू मला दाखव. मग मी दाखवेन की हा माझा केबल आहे. मग तू जा आणि माझा केबल पकड आणि मी जाऊन तुझा कीबॉल पकडतो. कसं आहे, ते कीबॉल मे बी आपली एनर्जी ओळखत असतील, पण असं काय नाही की तो माझा कीबॉल आहे तो तुझी एनर्जी ओळखेल. मग असं आपण एकमेकाला मदत करूया आणि हे जे काय चालू आहे हे सगळं संपवूया. तर अभिजित म्हणाला ठीक आहे, नको असंच करूया, काही प्रॉब्लेम नाही. कारण अभिजितला काय असं काय सुचत नव्हतं, आता तो सुद्धा फ्रस्ट्रेटेड झाला होता. दोघांनी ठरलेला प्लॅन वापरून दोन्ही कीबॉल पकडले आणि दोन्ही कीबॉल पकडेपर्यंत ते एकमेकांपासून दूर अंतर ठेवून राहिले. आणि मग आता ते कीबॉल एकमेकाला दिले तर पाहिजेत, म्हणून एकत्र येऊन जवळ यायला लागले. ठराविक अंतर झाल्यावर दोन्ही कीबॉल चमकू लागले आणि छत्रपतींना हा सगळा घडलेला प्रकार लक्षात आला. आता ह्यांनी ही आयडिया वापरली, दोघांना पण एकमेकांची कीबॉल दाखवायचे, पकडून आणायचे, अंतर ठेवायचं, मेंटेन करायचं, म्हणजे तिकडं कोणाला कळणार नाही. आणि मग शेवटी एकमेकाला एक्सचेंज करण्यासाठी परत जवळ आले. जवळ आल्यावर मग ते एकमेकांचे कीबॉल एकमेकांच्या आयडिया हे एनर्जी ओळखायला लागले. मग ठराविक अंतर गेल्यावर दोन्ही कीबॉल चमकू लागले आणि छत्रपतींना घडलेला प्रकार कळाला. पहिल्यांदा तर छत्रपती दोघांच्या हुशारीवर मन भरून हसू लागले. म्हणजे अरे काय, फर्स्ट टाइम त्यांच्या आयुष्यात असं कोणतरी विचार केला की एकत्र करून बघूया अशा काहीतरी, म्हणून त्यांना हसू आले. मग त्यांनी घड्याळ बघितलं, अजून 5च तास झाले होते. आता त्यांना 8 तास जादू करायची क्षमता तर काही पण करून तपासायची होती. मग छत्रपतींना पुन्हा एक गंमत सुचली, तीच चालू झाली परत.